राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं राधानगरी पंचायत समितीच्या शाहू सभागृहात नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी तालुक्याच्या विकास दृष्टीवर सखोल आणि परखड भाष्य केलं। राधानगरी धरणाची सुरुवात 100 वर्षांपूर्वी झाली असताना धामणी धरण पूर्ण होण्यासाठी 30 वर्ष लागणं दुर्दैवी आहे। ब्रिटिशांनी भंडारधारा धरण पूर्ण केलं तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राधानगरी धरण उभारलं। पश्चिम घाटात राजांनी उभारलेली 2 धरणं ऐतिहासिक ठेवा असल्याचं त्यांनी सांगितलं। राधानगरी तालुका मागास नाही, औद्योगिकरण निसर्गाला धक्का न लावता विकास व्हायला हवा। पर्यटन विकास होत असताना राधानगरीचा गोवा होऊ नये असं सांगून त्यांनी स्थानिकांनी जमिनी विकू नयेत यासाठी लोकप्रतिनिधींसह पत्रकारांनी जागृती करण्याचं आवाहन भोसले यांनी केलं। दैनिक पुढारीचे निवासी संपादक राजेंद्र कुमार चौगुले यांनी 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती सदस्यांनी एकत्र येऊन विकासाचा चौफेर आराखडा राबवण्याचं आवाहन केलं। नूतन जिल्हा परिषद सदस्य अभिजित ताई शेटे, गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम, शशिकांत बैलकर, राजेंद्र पाटील, प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे, राजू पाटील, नूतन जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, संग्राम कलिकते, प्राध्यापक BS बर्गे यांनी मनोगत व्यक्त केली। याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष NG नलवडे तसेच संघाचे पदाधिकारी, सुकाणू समितीचे सदस्य आणि सभासद उपस्थित होते।